पर्यंत सांभाळलं त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. विशेष करून देवाची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर झाली त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. थोड्या वेळ आम्ही देवाचं वचन ऐकूया. आजचा विषय आहे डोंगरावरील अनुभवाचे वाटेकरी. प्रियानो, मनुष्याच्या जीवनात जगाचा, वैभवाचा, सन्मानाचा, सर्व गोष्टीचा हिस्सा किंवा वाटा त्याला मिळावा अशी त्याची इच्छा आहे. पण या ठिकाणी मला सांगू द्या, असा कोणता अनुभव परमेश्वराने शिष्य लोकांना दिला ज्याच्यामुळे त्यांचं जीवनच बदलून गेलं. आज जगातील अनेक गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे. परिस्थितीचा आहे, दुःखाचा आहे, आशीर्वादाचा आहे, श्रापाचा आहे, कष्टाचा आहे. पण या ठिकाणी असा एक अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे की ज्या अनुभवामध्ये बायबल सांगतं शिष्य लोकांचं जीवन बदलून गेलं, त्यांचं स्वभाव बदलून गेलं, त्यांच्यातील विचार बदलून गेले आणि ते देवाच्या गौरवाचे वाटेकरी झाले. असं काही तुम्हाला देवाच्या गौरवाचं वाटेकरी व्हायचं आहे? असा एक वाटा परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेला आहे की ज्या वाट्याला परमेश्वर म्हणतो तुम्ही सुद्धा प्राप्त करावा आणि तुम्ही पेत्र, योहान आणि याकोबासारखं जीवन बदलून देवाच्या गौरवाचे, सानिध्याचे हिस्सेदार तुम्ही व्हावं आणि त्याद्वारे परमेश्वराने तुमच्याद्वारे अद्भुत काम करावं. बायबल याविषयी असं बोलतं. मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय, मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय वचन 2 पासून 8 पर्यंत देवाचं वचन काय म्हणतं? मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय वचन 2 पासून 8 पर्यंत. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर एक उंच डोंगरावरील एकीकडे नेले व तेथे त्यांच्या देखतेचे रूपांतर झाले. त्यांची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणत्याही परीटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्याच्या दृष्टीस पडला. ते येशू बरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहोत, हे चांगले आहे. तर आम्ही 3 मंडप बनवू. तेव्हा आम्ही 3 मंडप बनवू. आपल्यासाठी एक, येशूसाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. प्रियानो, बायबल हे बोलतं येशू ख्रिस्ताने आपल्या मरणापूर्वी जे भविष्य केलं त्या भविष्याच्या नंतर 6 दिवसानंतर बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने पेत्र, योहान आणि याकोब या 3 शिष्यांना बरोबर घेतलं आणि त्यांना काय केलं? डोंगरावरती नेलं. त्या डोंगरावरती प्रार्थना करण्यासाठी नेलं असताना, प्रार्थना सुरू असताना येशूचं रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. 3 शिष्य येशू बरोबर सदैव राहतात व बाकीचे 9 शिष्य खाली राहत आहे. या 3 शिष्यांनी येशूचं गौरव पाहिलं, येशूचं वैभव त्यांनी पाहिलं, येशूचं रूपांतर त्यांनी पाहिलं आणि या साऱ्या गोष्टीमध्ये हे 3 जण गौरवाचे वाटेकरी झाले. बाकीचे 9 जण बायबल सांगतं त्या लोकांनी खाली राहून अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या, अनेक प्रकारच्या सेवकाई, अनेक प्रकारच्या सेवकाईला त्यांनी जन्म दिला आणि त्या ठिकाणी ती सेवकाई त्यांनी पूर्ण केली. पण हे 3 लोक येशूच्या गौरवाचे वाटेकरी झाले. प्रियानो, लक्षात ठेवा, 2 व्यक्ती तुम्हाला वर घेऊन जातात व वेगवेगळा अनुभव तुम्हाला देतात. कोण आहे ते 2 व्यक्ती की जे तुम्हाला उंच घेऊन जातात
आणि दोन प्रकारचा अनुभव तुम्हाला देण्यासाठी तुमची निवड ते करतात, तुमचं नाव ते घेतात, तुमच्या योग्यतेला ते योग्यतेला पाठिंबा ते देतात. आणि ते दोन व्यक्ती आहे. नंबर 1 शैतान. हा शैतान तुम्हाला वर घेऊन जातो, जसे त्याने येशूला मंदिरावरती घेऊन गेला आणि जगातील गोष्टीचा आनंद त्याने दाखवला, तसाच शैतान पण तुम्हाला उंच ठिकाणी घेऊन जातो व तुम्हाला वरचे स्थान, मोठे स्वप्न, जगातील सर्वात मोठं वैभव, सर्व मोठा पगार, सर्वात मोठा आनंद हा तुम्हाला एका क्षणामध्ये तो दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही देवाचे वाटेकरी बनताना त्यावेळेस लक्षात ठेवा, शैतान तुम्हाला उंच घेऊन जाईल. जर येशूला त्याने मंदिराच्या कंगोऱ्यावरती नेऊन दाखवलं की तुम्हाला नमन कर, म्हणजे सर्व वैभव मी तुला देईन. शैतानाची इच्छा की तुम्ही देवाच्या हातातून खाली पडावं आणि भुरळ घालणाऱ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावं. तुम्ही देवाच्या वैभवाचे वाटेकरी होऊ नये, तुम्ही देवाच्या गौरवाचे वाटेकरी होऊ नये, तुम्ही देवाच्या वचनाचे वाटेकरी होऊ नये, तुम्ही देवाच्या आत्म्याचे वाटेकरी होऊ नये, तुम्ही देवाच्या सानिध्याचे वाटेकरी होऊ नये, तुम्ही ख्रिस्ताच्या रहस्याचे वाटेकरी होऊ नये. म्हणून शैतान तुम्हाला देवापासून तोडतो आणि वर घेऊन जातो. तुम्हाला असं वाटतं देव मला उंच करत आहे, देव उंच करत नाही आहे. तुम्हाला असं वाटतं हे सारं माझ्याद्वारे घडत आहे, देव तुमच्याद्वारे घडवतो. प्रिय लक्षात ठेवा, पण कधी ज्यावेळेस तुम्ही देवासाठी जगायला प्रयत्न करता, वाटेकरी ज्यावेळेस गौरवाचे होतात ना, त्यावेळेस हा सारा अनुभव तुम्हाला घडतो. पण शैतान किती धूर्त आहे, त्याला तुम्हाला कळू पण देत नाहीये की शैतान तुम्हाला उंच करत आहे. अचानक तुम्हाला अशा गोष्टीकडे तो घेऊन जाईल की तिथं तुमचं मन पण विचार करणार नाहीये की हे शैतान दाखवत आहे की येशू दाखवत आहे. येशू प्रलोभन देत नाहीये, येशू आमिष दाखवत नाहीये. शैतान मोठी मोठी स्वप्न तुम्हाला दाखवतो, तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी तो दाखवतो, मोठा पगार देण्याचा आमिष तो तुम्हाला दाखवतो, मोठी नोकरी देण्याचा आमिष तो तुम्हाला दाखवतो, मोठमोठी स्वप्न तो तुम्हाला द्यायला दाखवतो. आणि याद्वारे एकच गोष्ट तो तुम्हाला दाखवतो की तुम्ही देवाच्या हातातून पडलेले आहात, आता या माझ्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहा. हे दोन व्यक्ती. नंबर 2 आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त तुम्हाला उंच करतो, पण जगासारखा अनुभव देत नाही, जगासारखे मोठे स्वप्न तो दाखवत नाही, जगासारखा तो अनुभव आणि आनंद तो देत नाही. मग तुम्हाला कोणाच्या द्वारे उंच होणं आवडतं? शैतानाच्या द्वारे की येशूच्या हातात राहून तुम्हाला उंच व्हायला आवडतं? लक्षात ठेवा, 5 प्रकारचा अनुभव या 3 शिष्यांना आलेला आहे या अध्यायामध्ये. पहिला अनुभव आम्ही ऐकणार आहोत मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय वचन 3 मध्ये. पहिला अनुभव वचन 3. त्यांची वस्त्र चकचकीत व इतकी पांढरी शुभ्री झाली की तितकी पांढरी शुभ्री करणे पृथ्वीवरील कोणीही पर्यटाला शक्य नाही. पहा, बायबल सांगतं पहिला अनुभव आहे, अशक्य गोष्टी शक्य झालेल्या तुम्हाला दिसतील. पेत्र, योहान आणि याकोबाने हे पाहिलं की येशूची वस्त्र इतकी चकाचक झालेली पाहिली की या भूतलावरती, या जमिनीवरती एवढी पांढरी शुभ्र वस्त्र कोणत्याही परीटाला काढणं अशक्य आहे. तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये जरी कपडे धुतले, तुम्ही टाईट बारमध्ये जरी कपडे धुतले, किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल जरी तुम्ही लावलं, कुठल्याही प्रकारचा बार जरी तुम्ही लावला, तरी तुमचे कपडे येशूच्या कपड्याची कधीच बरोबरी करू शकणार नाहीये. अशक्य गोष्टी शक्य झालेल्या तुम्हाला दिसतील.
किती अद्भुत आहे हा अनुभव. पेत्र, योहान आणि याकोबाने पाहिला की येशूचे फक्त चेहराच नाही हो, येशूचे कपडे पण चकचकीत झालेले त्यांना दिसले. आणि ते स्वतः खात्री करत आहेत की भूतलावर असा कोणताच परीट नाही की त्यांनी हे कपडे एवढे पांढरे आणि शुभ्र करावे. अशक्य गोष्ट आहे. जे येशूच्या सानिध्यात राहतात ना, त्यांना अशक्य गोष्टी पाहण्याचा अनुभव परमेश्वर देतो. जे प्रभूच्या हातामध्ये राहतात ना, ते शक्य झालेल्या गोष्टी पाहतात. ते अशक्य गोष्टीचा अनुभव करून शक्य झालेल्या गोष्टीचे साक्षीदार ते बनतात, कारण ते लोक देवाच्या सानिध्यात राहतात. ते गौरवाचे वाटेकरी आहेत. काय गौरव आहे या ठिकाणी की वस्त्र चकचकीत झालेले पाहिले. म्हणजे हा कोणता अनुभव आहे? वरचा अनुभव आहे. हा स्वर्गीय अनुभव आहे. हा रूपांतराचा अनुभव आहे. जे जगात आतापर्यंत झालं नाही ना, ते तुम्ही होताना पाहता, म्हणजे तुम्ही वरच्या अनुभवाचे वाटेकरी आहात. जे आतापर्यंत जगात झालं नाही, जे आतापर्यंत तुमच्या कुटुंबात झालं नाही, जे आतापर्यंत मंडळीमध्ये झालं नाही, जे आतापर्यंत गावामध्ये झालं नाही, ते आता तुम्ही पाहायला सुरुवात करता, कारण तुम्ही वरच्या अनुभवाचे वाटेकरी बनलेले आहात. प्रार्थना करा की देवा, माझ्या ह्या नेत्रांनी अशक्य गोष्टी शक्य झालेल्या पाहण्यासाठी प्रभू तू माझा उपयोग कर. जसा पेत्र, योहान आणि याकोबाला देवा तू निवडून आपल्या जवळ घेतलंस ना, तशी माझी निवड कर आणि मला प्रभू त्या गौरवाच्या वाटेकरीचं देवा, वरच्या गौरवाच्या वाटेकरीचं, वरच्या अनुभवाच्या वाटेकरीचं प्रभू मलाही देवा एक प्रकारचं एक संधी तू दे की जेणेकरून प्रभू मीही त्या गौरवाच्या वाटेकरीमध्ये तुझंही गौरवाचं रूप मी पाहावं. किती अद्भुत आहे. जो येशू बरोबर राहतो ना, त्याला वरच्या गोष्टीचा अनुभव येतो. जो येशू बरोबर राहतो ना, त्याला अशक्य गोष्टी शक्य झालेले दिसतात, जगासाठी अशक्य राहतील. पेत्र आणि योहानच म्हणत आहे की भूतलावरती असा कोणताच परीट नाही की त्याने असे वस्त्र चकचकीत काढावी. किती सुंदर आहे माझ्या प्रियानो. वरचा अनुभव आम्हाला काहीतरी शिकवतं. वरचा अनुभव आम्हाला काहीतरी प्रगटीकरण देतं. वरचा अनुभव आमच्याशी काहीतरी बोलतं प्रियानो. वरचा अनुभव आमच्याशी संभाषण करतं. जसं पेत्र पाहतोय मोशे, एलिया येशू बरोबर बोलत आहे. एक प्रगटीकरणाचा अनुभव तुम्हाला मिळावा का? आपल्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे मोकळे करा. तो अनुभव देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पेत्र, योहान आणि याकोबाची निवड करत आहे. वरचा अनुभव आम्हाला काहीतरी शिकवतो की बायबलमध्ये असं लिहिलं, निर्गमाचं पुस्तक 3 अध्याय वचन 1 पासून 4 पर्यंत जर वाचलं, निर्गमाचं पुस्तक 3 अध्याय वचन 1 पासून 4 पर्यंत वाचलं, ज्यावेळेस परमेश्वर मोशेला दर्शन देत आहे. एका झुडपामध्ये अग्नी आहे आणि मोशे पाहतोय ते झुडूप का जळत नाहीये. असा पहिलाच अनुभव त्याला आला की एखाद्या अग्नीमध्ये झाड जळत नाहीये. नाहीतर जगात कुठेही आग लागली, कुठेही जरी अग्नीने रूपांतर जर केलं तर मला नाही वाटत की काही गोष्टी टिकतील. तशाच राहतील का? नाही राहणार, जळून खाक होतील, राख होईल त्यांची. पण मोशेचा अनुभव पाहना, तो ज्यावेळेस आपल्या सासऱ्याचे मेंढर चारत असताना परमेश्वराने मोशेला बोलला, हे मोशे, तू ज्या जागी उभा आहेस ना, ती जागा पवित्र आहे. आपल्या पायातील बूट काढून ठेव. हा वरचा अनुभव तुम्हाला जगाच्या गोष्टी काढून टाकायला शिकवतो. हा वरचा अनुभव तुमच्या जीवनातील नको असलेल्या गोष्टी काढून टाकायला शिकवतो. हे गौरवाचे वाटेकरी व्हायला शिका.
देवाचं गौरव तुमच्याद्वारे व्हावं, देवाचा अनुभव तुम्ही घ्यावा, देवाचं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त जर व्हाव्यात ना, तर प्रभू बरोबर चालायला शिका चालायला. जसं लेकरू पहिल्यांदा चालण्यासाठी शिकतं ना, नंतर पडतं पण परत उठतं. ते बायबल सांगतं धार्मिक 7 वेळा जरी पडला ना तरी उठन, पण उठण्याची जिद्द ठेवा, चालण्याची जिद्द ठेवा, कारण वरचा अनुभव प्रभूला तुम्हाला द्यायचा आहे. कदाचित या वर्ष संपण्याच्या अगोदर कदाचित देवाला तुम्हाला काहीतरी प्रकाशन द्यायचं असेल. शास्त्र बोलतं दिमिश्काच्या रस्त्यावरती सुद्धा आज पौलाने सुद्धा अशक्य वाटणारा प्रकाश त्याच्या डोळ्यासमोर चमकला, आणि बायबल सांगतं त्याने पण आवाज ऐकला. वरचा अनुभव. ज्यावेळेस देव तुम्हाला बोलवतो ना, देव तुम्हाला निवडतो ना, ज्यावेळेस देव तुमच्याशी करार करतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवा देवाचं काहीतरी अनुभव देव तुम्हाला देतो. वरचा अनुभव. जगाचा अनुभव देत नाही प्रभू. तुम्हाला जगाचा अनुभव तुमच्या जीवनात ठासून भरलेला आहे. तुम्हाला जगाच्या अनुभवाची कमतरता नाही आहे, पण स्वर्गीय अनुभवाची कमतरता आहे. तो अनुभव नाही आहे ना, म्हणून तर तुम्हाला येशू तुमच्यामध्ये बोलताना दिसत नाही आहे, येशू तुमच्यामध्ये चालताना तुम्हाला दिसत नाही आहे, येशू तुमच्यामध्ये ऐकताना तुम्हाला दिसत नाही आहे, येशू तुमच्यामध्ये राहताना तुम्हाला का दिसत नाही आहे? कारण आमच्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे बंद आहेत. ते दरवाजे मोकळे करा, ते द्वार मोकळे करा. म्हणजे येशू तुमच्या बरोबर आहे ना, तर वरच्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला अशक्य गोष्टी शक्य झालेल्या तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. मंडळी कधी कधी साक्ष देते. एखादा व्यक्ती आजारी जर पडला, डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली, तर तुम्ही ज्यावेळेस पहिल्या सदीच्या मंडळीसारखी प्रार्थना करताना, जशी पेत्राची मंडळी, पेत्र जेलमध्ये असताना मंडळी प्रार्थना करत होती ना, तर मंडळीला अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली, कारण पेत्राची सुटका करणारा परमेश्वर आहे. त्यावेळेस मंडळी साक्ष देते काही वेळेस की पास्टर, आमच्या व्यक्तीची नो गॅरंटी देवाने सांगितली, पण प्रार्थना केली, देवाने त्याला आरोग्य दिलं. प्रियानो, या अशक्य वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रभू तुम्हाला तेव्हाच देईल ज्यावेळेस तुम्ही देवाच्या समक्षतेमध्ये राहता. देवाच्या समक्षतेमध्ये राहा. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी. मंडळीने विचार नव्हता केला की पेत्रासाठी लोखंडी दरवाजे परमेश्वर उघडेल. मंडळी लवलीन होती प्रार्थनेमध्ये, पण रुंदा नावाच्या मुलीचे कान दरवाजाकडे लागले होते, कारण तिला आवाज पेत्राचा ऐकायचा होता, तिला आवाज पेत्राच्या देवाचा ऐकायचा होता, तिला आवाज देव वचनाच्या द्वारे बोलतो हे आवाज तिला ऐकायचा होता. म्हणून ज्याला कान आहेत तो ऐको. ज्याला देवाच्या वचनाचा आवाज ऐकायचा आहे त्याने देवाकडे लक्ष लावा. ज्याला अशक्य गोष्टी शक्य होताना पाहायच्यात ना, त्याने आपलं चित्त देवाकडे लावा. प्रभू तुमच्याद्वारे अशक्य गोष्टी करून दाखवेल. प्रकाशन, प्रगटीकरण, रेव्हलेशन, अद्भुत गोष्टी तुमच्या नेत्रासमोर परमेश्वर हे करून दाखवेल, आणि देव तुम्हाला अनुभव देईल. हे अशक्य होतं माझ्यासाठी पास्टर, मंडळी माझ्यासाठी अशक्य होतं, बिलिव्हर्स माझ्यासाठी अशक्य होतं, देवाने माझ्यासाठी शक्य केलं. माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे बंद होते, माझ्यासाठी आराधनेचे दरवाजे बंद होते, पण परमेश्वराला माझ्यावरती दया करावीशी वाटली आणि परमेश्वराने माझ्यासाठी दरवाजा मोकळा केला. जर तो पेत्रासाठी दरवाजा मोकळा करतो, तुमच्यासाठी पण करणारा देव आहे. काय तुम्ही देवाच्या अशक्य वाटणाऱ्या वरच्या अनुभवाचे वाटेकरी व्हावं, यासाठी देवाने तुमची निवड केली आहे का? दुसरा अनुभव, मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय वचन 4 मध्ये. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. संभाषण करत होते.
पहा, बायबल असं बोलतं वचन 4 मध्ये की त्यांच्या दृष्टीस पडला आणि ते येशू बरोबर बोलत होते. हा दुसरा अनुभव, प्रगटीकरणाचा अनुभव आहे. आज जगातील अनेक सेवक म्हणतात मला प्रगटीकरणाचं दान आहे. अनेक लोक म्हणतात मला दिसतं, परमेश्वर मला दाखवतो. विचार करा, फक्त पेत्र पाहत आहे, पेत्र पाहत आहे, मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलत आहे. योहान पण पाहत नाहीये, याकोब पण पाहत नाहीये, पण पेत्र पाहत आहे. मंडळी, मला आज तुम्हाला सांगायचं आहे, मोशे मेला पण त्याचं शरीर मिळालं नाही. एलियाला शरीरासहित देवाने उचललं. हे देवाचं वचन आहे. प्रगटीकरण काय आहे? हे प्रगटीकरण काय? मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलत आहे. हे प्रगटीकरण काय आहे? तर हे प्रगटीकरण आहे, आम्ही जगाचा प्रकाश आहोत. कारण ज्यावेळेस मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलत असताना अंधार पडला नाहीये. बायबल सांगतं प्रकाश चमकला, प्रकाश चमकला. हे प्रगटीकरण प्रकाशाचं प्रकटीकरण आहे. मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलत असताना ते म्हणतात आम्ही प्रकाश आहोत. तर बायबल आता मत्तेच्या शुभवर्तमानमध्ये असं म्हणतं तुम्ही जगाचा प्रकाश आहात. काय मग देव तुमच्या बरोबर बोलतो का? येशू तुमच्या बरोबर बोलतो का? मग तुम्ही प्रकाशाचे प्रगटीकरण आहात. मग तुमच्या जीवनातून लोकांना प्रकाशन दिसावं हे आशा ठेवा. तुमच्यामधून प्रकाश दिसावा, तुमच्यामधून ख्रिस्त दिसावा, तुमच्यामधून दैवाचं वचन दिसावं, तुमच्यामधून देवाचा वाणी निघावी, तुमच्यामधून देवाचं सामर्थ्य निघावं, तुमच्यामध्ये देवाची कृपा दिसावी. आज देवाने तुम्हाला जर प्रकाश केला आहे ना, आहे का तुम्ही प्रकाश? तुम्ही ॲग्री आहात की मी प्रकाश आहे? शास्त्र बोलतं मोशे आणि एलिया जसा येशू बरोबर बोलत असताना प्रकाश पडला ना, तसं तुम्ही इतरांना बोलताना सुद्धा, इतरांना मार्गदर्शन करताना सुद्धा, इतरांना पाप दाखवताना सुद्धा, इतरांना संदेश देताना सुद्धा, इतरांसाठी प्रार्थना करत असताना सुद्धा, इतरांशी तुम्ही उपवास करत असताना सुद्धा, इतरांशी तुम्ही हितगुज करत असताना सुद्धा, इतरांबरोबर तुम्ही संगती ठेवत असताना सुद्धा तुमच्या आणि माझ्या जीवनातून प्रकाश आणि प्रकाश लोकांना दिसावा. दर्शन ठेवा. मी जगाच्या वैभवाचा वाटेकरी नाहीये, मी परमेश्वराच्या गौरवाचा वाटेकरी आहे. जर प्रभूने माझी निवड केली आहे ना, या डोंगरावरचं अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. काय झालं? पेत्र, योहान आणि याकोबाबरोबर हे 5 प्रकारचे अनुभव त्यांनी पाहिले. साधारण येशूचं रूपांतर झालं नाहीये. तुमचं परिवर्तन पण साधारण ठेवू नका, तुमचं नवीनीकरण साधं ठेवू नका. 5 प्रकारे जसं पेत्र, योहान आणि याकोबाने येशूचं रूपांतर होत असताना 5 प्रकारचा अनुभव घेतला ना, तसं तुमचं पण नवीनीकरण, तुमचं पण परिवर्तन, तुमचं पण नवीन जीवन, तुमचं पण अनुभव देणारं बनू द्या. लोकांना अनुभव द्या, कुटुंबाला अनुभव द्या, मंडळीला अनुभव द्या, समाजाला अनुभव द्या, राष्ट्राला अनुभव द्या. मी पण ख्रिस्तासारखं प्रकाशित झालेलं माझं पण जीवन आहे, बदललेलं माझं जीवन आहे. मी आता जुनी सृष्टी राहिली नाही आहे. आय एम द नवीन, मी नवीन जनरेशन आहे, मी न्यू जेनेसिस आहे.
माझ्यामध्ये नवी उत्पत्ती ठासून भरलेली आहे, माझ्यामध्ये नवं प्रकाशन आहे. जो कोणी पेत्र, योहान आणि याकोबाने येशूला पाहिलं, प्रकाशन त्यांना झालं. तुम्हाला पाहिल्यानंतर मंडळीला प्रकाशन व्हावं, तुम्हाला पाहिल्यानंतर कुटुंबाला प्रकाशन व्हावं. कारण या ठिकाणी मला सांगू द्या, हे प्रगटीकरण काय आहे. नंबर 1, बायबल सांगतं मोशे हा देवाचं वचन आहे. मोशे म्हणजे देवाचं वचन आहे. मोशे म्हणजे देवाचं वचन, कारण त्याने निर्गमाच्या पुस्तकामध्ये इस्रायेलाला 10 नियम दिले. 2 पाट्या त्याच्याकडे होत्या, आज्ञापट त्याच्याकडे होते. मोशे इस्रायल लोकांसाठी नियम बनला, इस्रायल लोकांसाठी आज्ञा तो बनला, इस्रायल लोकांसाठी वचन तो बनला, इस्रायल लोकांसाठी नियमशास्त्र तो बनला. नियमशास्त्र देणारा तो बनला, वचन देणारा तो बनला, आज्ञा देणारा तो बनला. तुम्ही काय बनायला तयार आहात? तुमचं जर साधारण परिवर्तन जर असेल ना, वचन तुम्ही इतरांना देऊ शकणार नाहीये, प्रकाशन तुम्ही इतरांना देऊ शकणार नाहीये. इतर लोक तुमच्याकडे पाहून कधीच बदलणार नाहीयेत, कारण तुमचं प्रकाशन प्रभूच्या हातातलं नाही, शैतानाच्या हातातलं आहे. शैतानाने तुम्हाला उंच केलेलं आहे, देवाने उंच केलं नाहीये. जर देवाने उंच केलं असतं तर आतापर्यंत तुमच्याद्वारे हजारो लोकांपर्यंत देवाने तुम्हाला घेऊन गेलं असतं. देवाचं वचन मोशे बनला. काय तुम्ही कुटुंबासाठी वचन बनायला तयार आहात का? प्रभूसाठी मार्ग बनायला तुम्ही तयार आहात का? कुटुंबासाठी मध्यस्थ बनायला तुम्ही तयार आहात? देवा मी वचन बनावं. मोशे इस्रायल लोकांसाठी वचन झाला. दगडी 2 पाट्या घेऊन तो पर्वतावरून खाली उतरतोय. एलिया म्हणजे चमत्कार. लक्षात ठेवा, एलिया हा चमत्कार झाला. बायबल सांगतं विधवेच्या घरातील चमत्कार त्याने केला आणि ओहळाजवळ असणाऱ्या नदीवरती त्याला अन्नाचा पुरवठा देवाने केला. चमत्कार. हा एलिया 6 चमत्कार त्याने केले. त्याच्या लाईफमध्ये, सेवकाई क्षेत्रामध्ये त्याने 6 चमत्कार केले, पण हे 6 चमत्कार अद्भुत आहेत. विधवेच्या घरातील चमत्कार त्याच्या जीवनातील बेस्ट चमत्कारापैकी एक आहे. दुसरा चमत्कार तो त्याच्या जीवनामध्ये अनुभव करत आहे की ज्यावेळेस देवाने त्याला नदीच्या किनारी नेऊन ठेवलं आणि तिथं सांगितलं इथं थांब, सकाळ संध्याकाळ पुरवठा करणारा देव, तुझी काळजी घेणारा देव आहे. चमत्कार त्याने अनुभव केला. चमत्कार स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी चमत्कार व्हायला शिका. दुसऱ्यांसाठी. पेत्र येत असताना त्याची सावली तरी पडावी अशी लोक वाट पाहत होते. पावलाचा रुमाल किंवा फडकी त्याच्यावरून लोक असे उतरून आजारी लोकांवरती नेऊन टाकत होते, म्हणजे पावलाची सुद्धा लोक वाट पाहत होते. येशूची पण लोक वाट पाहत होते की कोणीतरी गर्दीतून शिरावं आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करावा. लोक धडपड करत होते, लोक धावपळ करत होते. येशूच्या वस्त्राच्या काठाला त्याने स्पर्श करावा. काय प्रियानो, लक्ष द्या माझ्याकडं की आज तुम्ही मंडळीसाठी एक मिराकल आहात का? पडलेल्या लोकांसाठी, आजारी असलेल्या लोकांसाठी, कठीणातल्या कठीण आणि हट्टीतल्या हट्टी आजारांसाठी काय प्रभू तुम्हाला चमत्कार बनवत आहे का? बहिणींनो, भावानं, मला तुम्हाला एन्करेज करायचं आहे की तुम्ही तुमच्या जीवनात काय बना किंवा नका बनू, पण मंडळीसाठी आणि कुटुंबासाठी एक मिरॅकल तुम्ही बना. देवाला म्हणा, देवा माझ्या पात्रामध्ये, देवा माझ्या जीवनामध्ये तुझा अग्नीचा अभिषेक कर. अग्नीने मला भर, वचनाने मला भर, देवा प्रकाशाने मला भर. हा एलिया जसा तो काम करत होता ना, तसं प्रभू मला पण बनव. पण प्रश्न हा आहे
तुम्हाला कोणी उंच केलंय? शैतानाने उंच जर केलं असेल, तुम्ही मिराकल होऊ शकणार नाहीये, तुम्ही वचन होऊ शकणार नाहीये, तुम्ही चमत्कार होऊ शकणार नाहीये. जर प्रभूने तुम्हाला बोलवलेलं आहे ना, ज्या ज्या लोकांना प्रभूने आपल्या सानिध्यात घेतलं, बायबल सांगतं ते एकतर अशक्य गोष्टी शक्य झालेल्या त्यांनी पाहिल्या. दुसरा अनुभव या पेत्र, योहान आणि याकोबाने पाहिला की प्रकाशन त्यांनी पाहिलं, प्रगटीकरण त्यांनी पाहिलं. ते स्वतः प्रगटीकरण पाहू लागले. पेत्र आणि योहान येशूसाठी नाहीये, मंडळीसाठी. आज मंडळीसाठी प्रकाशन तुम्ही पहा, कुटुंबासाठी प्रकाशन तुम्ही पहा, जे प्रभूपासून लांब गेले ना त्या लोकांसाठी प्रकाशन तुम्ही पहा. म्हणजे एक तर मंडळीसाठी वचन व्हा किंवा जगासाठी तुम्ही चमत्कार बनायला सुरुवात करा. जगासाठी चमत्कार बना. अद्भुत आहे माझ्या प्रियानो. तुमच्या जीवनात जोपर्यंत तुम्ही काहीतरी बनत नाही ना, तोपर्यंत मला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये देवाचं काम झालेलं लोकांना पाहायला मिळणार नाहीये. काय देवाने तुमची निवड केली? देवाने तुमची निवड केली? देवाने तुम्हाला खास काळग्यातून, दलदलीच्या चिखलातून बाहेर काढलंय का? पापाच्या बंधनातून बाहेर काढलंय का? गौरवाचे वाटेकरी व्हा. डोंगरावरील गौरवाचे वाटेकरी तुम्ही व्हा. देवाने जर तुम्हाला निवडलं ना, तर काहीतरी वाटेकरी तुम्ही व्हा. म्हणजे जगाला कळेल, मंडळीला कळेल, मी येशूबरोबर काहीतरी घेऊन खाली आलेलो आहे, मला येशूपासून काहीतरी मिळालेलं आहे, मी काहीतरी वाटा मिळवलेला आहे, काहीतरी प्राप्त मी केलेलं आहे, जे प्रभूने मला मंडळीसाठी खर्च करायला लावलेला आहे. तिसरा अनुभव या पेत्र, योहान आणि याकोबाला मिळाला. मार्कचं शुभवर्तमान 9वा अध्याय वचन 5 मध्ये. गुरुजी आपण येथे असावे हे बरे. तर आम्ही 3 मंडप करू. तर आम्ही 3 मंडप करू. आपणासाठी एक, मोशेसाठी एक, एलियासाठी एक. प्रियानो, हा तिसरा अनुभव पेत्र, योहान आणि याकोब पाहतोय. काय पाहत आहे की देवाचा आदर कसा करावा. पेत्र म्हणतो, प्रभूजी तुम्हासाठी मी मंडप बनवतो. या ठिकाणी पेत्राची भाषा बदललेली आम्हाला पाहायला मिळते. जो पहिल्यांदा शिव्या श्राप देऊन येशूला नाकारतो ना जो पेत्र, त्या पेत्राची भाषा या ठिकाणी बदललेली आम्हाला पाहायला मिळते. पेत्राची भाषा बदलली. हे 3 लोक, पेत्र, योहान आणि याकोब, देवाचा आदर कसा करावा याचा अनुभव परमेश्वराने त्यांना त्या रूपांतर झालेल्या डोंगरावरती दिला. की देवासाठी मंडप कसा तयार करायचा, देवासाठी चर्च कसं तयार करायचं, देवासाठी घर कसं तयार करायचं, देवासाठी समर्पण कसं करायचं, देवासाठी कसं जगायचं, देवासाठी कसं खर्च व्हायचं, देवासाठी कसं उपयोगी पडायचं, देवासाठी कसं देवाच्या योग्यतेनुसार जीवन जगायचं, हे पेत्र, योहान आणि याकोबाने कुठं शिकले? डोंगरावरील रूपांतरामध्ये आदर करायला शिकले ते देवाचा. काय असं तुम्ही देवाचा कोणत्या प्रकारे आदर करत आहात, देवासाठी काय तुम्ही खर्च करत आहात, देवासाठी तुम्ही काय उपयोगी पडत आहात, काय तुमचं दर्शन आहे, मी देवासाठी काय करावं. किती ओझं आहे पेत्राला या ठिकाणी की मी प्रभूसाठी, प्रभू एलियासाठी, मोशेसाठी आणि तुमच्यासाठी मी काहीतरी करावं असं मला प्रभू ओझं आहे. एक बर्डन आहे माझ्याकडं, एक दर्शन आहे, प्रभू मी तुमच्यासाठी काहीतरी करावं. आपण मंडळी फक्त बोलतो प्रियानो, आजकालची मंडळी
पण कृती करत नाही आहे. अनेक जण म्हणतात मी प्रभूसाठी काहीतरी करन. नेमकं काय करणार आहात? नुसतं इच्छा आहे काहीतरी करावं, कृती नाही आहे, प्रॅक्टिकल लाईफ नाही आहे. काहीतरी करायचंय, फक्त बोलून चालत नाही, कृती पण करून दाखवली पाहिजे. नाही मला हे प्रभूसाठी करायचंय, मग त्यासाठी मला खर्च, त्यासाठी मला किंमत, त्यासाठी मला त्रास, त्यासाठी मला अनेक चटके सहन करावे लागतील तरीच चालेल, पण मला प्रभूसाठी काहीतरी करायचं आहे. ते पण माझ्या मरणापूर्वी मला काहीतरी करायचं. मरणापूर्वी मला देवाचं साठी काहीतरी योगदान द्यायचं आहे. मला देवासाठी काहीतरी करायचं आहे. एक जिद्द माझ्यामध्ये असावी, एक जिद्द मंडळीमध्ये असावी. मरणापूर्वी मी काहीतरी प्रभूसाठी करावं. काय करावं? ज्याची चर्चा युगानुयुग स्वर्गात आणि मंडळीत आणि विश्वासणाऱ्यामध्ये सदोनित चर्चा व्हावी. त्या भावाने, त्या बहिणीने, त्या कुटुंबाने प्रभूसाठी मंडप तयार केला आहे. खर्च त्यांनी केला. चर्चा कुठे व्हावी? स्वर्गामध्ये. गौरव कुठं व्हावं? मंडळीमध्ये. साक्ष कुठं घडावी? राष्ट्रांमध्ये. आदर करायला शिकला पेत्र. जो पेत्र शिव्या शाप देऊन प्रभूला नाकारतो, तोच पेत्र या ठिकाणी बदलत आहे आणि प्रभूसाठी म्हणत आहे, प्रभूजी तुम्ही इथं असावं, हे आमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आम्ही मोशेसाठी, एलियासाठी आणि तुमच्यासाठी एक मंडप तयार करतो. प्रभूसाठी. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्यासाठी खूप खर्च केला, स्वतःच्या सुखासाठी खूप खर्च केला, स्वतःच्या भावनांसाठी खूप खर्च केला, स्वतःच्या इच्छेसाठी तुम्ही खूप खर्च केला, स्वतःच्या सुखदुःखासाठी खर्च भरपूर केला. आतापर्यंत देवासाठी आपली मुठ उघडा. प्रभूसाठी. जर तुम्हाला वाटतं तुमच्या मंडळीतून प्रभूचं काम बाहेर जावं, प्रभूसाठी मुठ उघडा. प्रभूसाठी खर्च करायला शिका. प्रभूसाठी तयार व्हायला शिका. प्रभू मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. काय करायचं आहे? कृतीतून करून दाखवा. आणि करत असताना बेस्ट टू बेस्ट प्रभूला द्यायला शिका. हलक्यातलं हलकं तर कोणी पण देतं. बेस्ट टू बेस्ट प्रभूला द्यायला शिका. कारण आदर तेच लोक करतात जे देवाच्या गौरवाचे वाटेकरी बनतात. चौथा अनुभव पेत्र, योहान आणि याकोब या रूपांतरामध्ये पाहत आहेत. मार्काचं शुभवर्तमान 9 अध्याय वचन 7 मध्ये. हा लवकर. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. बायबल असं सांगतं. हा चौथा अनुभव काय आहे? देवाच्या कृपेच्या दृष्टीचा अनुभव. देवाची कृपा. त्यांनी काय पाहिलं? येशू बरोबर पेत्र, योहान आणि याकोब बोलत असताना पेत्रांनी, योहानाने, याकोबाने, मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलत असताना काय पाहिलं? एक मेघस्तंभ त्यांच्यावरती छाया करत आहे. हा मेघस्तंभ देवाची कृपा असल्याशिवाय आम्हाला त्या मेघस्तंभाचा, त्या सावलीचा अनुभव घेता येणार नाही. स्तोत्र 91 मध्ये आम्ही काय वाचतो? जो परस्पराच्या गुप्त स्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहीन. हा मेघस्तंभ सावली देणारी अनुभव देत आहे. लक्षात ठेवा प्रियानो, की जसं मोशेच्या काळामध्ये 40 वर्ष इस्रायल लोकांबरोबर मेघस्तंभ राहत होता, दिवसा मेघस्तंभ, ऊन लागू नये,
दिवसा प्रभू मेघस्तंभात त्यांच्याबरोबर राहत होता. 40 वर्ष ज्यांनी येशूची परमेश्वराची परीक्षा पाहिली, तरी परमेश्वराने त्यांना सावली देण्याचं सोडलं नाही. पाप त्यांनी केलं, कुरकुर त्यांनी केली, दगडमार मोशेला करण्यासाठी ते उठले, दात ओठ खाऊन ते मोशेवरती उठले, तरी परमेश्वराने त्यांचं सहनच केलं. पण कृपा करायचं थांबला नाही, कारण दिवसा मेघस्तंभ देत तो राहिला, कारण देव म्हटला मी तुमच्याबरोबर राहील. त्या मेघस्तंभामध्ये कोण होतं? स्वतः सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर राहत होता. काय तर मेघाची सावली तुमच्याबरोबर असावी, कृपेचा मेघ तुमच्याबरोबरती असावा, कृपेचा हात तुमच्यावरती असावा, परमेश्वराच्या गुप्त स्थळामधली सावली तुमच्याबरोबर राहावी. काय होतं माझ्या प्रियानो? मोशे डोंगरावरती गेल्यावरती कळालं की इस्रायला संबंधी देवाचा प्लॅन कसा आहे. मोशे डोंगरावरती ज्यावेळेस गेला ना इस्रायल लोकांच्यासाठी, त्यावेळेस मोशेला कळालं की देवाचा प्लॅन काय आहे. तुम्ही डोंगरावर जोपर्यंत जात नाहीत, जोपर्यंत देव तुम्हाला उंच करत नाही ना, जोपर्यंत देव तुम्हाला त्याच्या हातामध्ये घेत नाही ना, तोपर्यंत तुमच्या संबंधाने देवाने निर्माण केलेला प्लॅन परमेश्वर तुम्हाला दाखवत नाहीये. देवाने तुम्हाला का निवडलं, कोणासाठी निवडलं, कशासाठी निवडलं, देवाला तुमच्याद्वारे काय करायचं आहे, हा प्लॅन जोपर्यंत देव तुम्हाला उंच करत नाही ना, तोपर्यंत देव तुम्हाला दाखवत नाहीये. लाखो लोकातून देवाने मोशेची निवड केली आणि एकट्याला देवाने प्लॅन दाखवला. मोशे माझ्या डोंगरावरती ये. लक्षात ठेवा, डोंगरावर गेल्याशिवाय प्लॅन दिसत नाहीये. काय म्हणतं वाचू नका, मी तुम्हाला सांगतो, घरी जाऊन वाचा. निर्गमाचं पुस्तक 3 अध्याय वचन 7 पासून 11 पर्यंत वाचा. मोशेला परमेश्वराने दाखवलेला प्लॅन. 3 अध्याय वचन 7 पासून 11 पर्यंत निर्गमाच्या पुस्तकात. हा प्लॅन जोपर्यंत तुम्ही समजू शकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही येशूचं प्रकाशन समजू शकणार नाहीये. समजून घ्या, देवाचं प्रकाशन समजून घ्या. मेघस्तंभ काय चीज आहे? आज तुमच्यावर कोणाचा हात असावा? मनुष्याचा, पास्टरांचा, नातेवाईकाचा, आधार देणाऱ्याचा, की मेघस्तंभातून उत्तर देणाऱ्या परमेश्वराचा हात तुमच्या डोक्यावरती असावा? कोणाचा हात असावा? लक्षात ठेवा प्रियानो, हा अनुभव पेत्र, योहान आणि याकोब येशूचं रूपांतर होत असताना त्यांनी पाहिला. आणि 5वा अनुभव मार्काचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि वचन 8 मध्ये 5वा अनुभव घेत आहे पेत्र आणि योहान आणि याकोब. 8वं वचन. मग त्यांनी एकाएकी सभोवार त्यांनी पाहिले, तो केवळ येशू शिवाय त्यांच्या जवळ आणखी कोणी त्यांच्या दृष्टीस पडले नाही. अजून कोणीच त्यांच्या दृष्टीस पडला नाही. हा 5वा अनुभव पेत्र, योहान आणि याकोबाने पाहिला. फक्त येशूला त्यांनी पाहिलं. शास्त्र हे बोलतं प्रत्येक डोळा त्याला पाहिल. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय आणि वचन 7 मध्ये दिलं, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. काय तुम्ही येशूचं प्रकाशन पाहायला उत्सुक आहात का? आतुर आहात का? प्रभूला म्हणा, प्रभू माझे डोळे तू उघड, माझ्या मनाचे डोळे तू उघड, माझे शारीरिक नेत्र तू उघड, माझ्या डोळ्यावरच्या खपल्या पडून जाऊ दे, माझ्या मनावरच्या खपल्या पडून जाऊ दे, आणि प्रभू मला तो अनुभव दे, मला तुला पाहायचं आहे. म्हणून तो स्तोत्रामध्ये आपण वाचलं ना, माझ्यासाठी
धार्मिकतेचे दरवाजे मोकळे करा, म्हणजे बलशाली परमेश्वर आतमध्ये येईल. जर तुमच्याद्वारे तुमच्यामध्ये लोकांना ख्रिस्त पाहायचा आहे ना, देवाला प्रार्थना करा, माझे नेत्र उघड. अहो जसा अलीशा त्याच्या नोकऱ्यासाठी, त्याच्या दासासाठी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा याचे नेत्र उघड, त्याला कळू दे मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर प्रभू आहे. प्रियानो, मला सांगू द्या, शद्रक, मेशक व अबेदनगो यांना राजाने अग्नीच्या भट्टीत टाकलं, पण याशिवाय राजाने पाहिले की चौथा व्यक्ती, त्याचे स्वरूप देवपुत्रासारखे होते. त्या राजाचे सर्व चित्त त्या देवपुत्रासारखे दिसणाऱ्या त्या प्रतिमेकडे लागलं. त्या राजाने शद्रक, मेशक व अबेदनगोला 7 पट तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. पाहतो 3 जणांना टाकताना पाहिलं, पण त्याने डोकावून पाहिलं तर 4 व्यक्तीचं स्वरूप तो त्या अग्नीच्या भट्टीमध्ये पाहत आहे. जर एक पापी, जर एक कठोर, जो देवाला विरोध करणारा, जो देवाच्यासाठी अडखळण बनलेला व्यक्ती जर देवाचं स्वरूप जर अग्निभट्टीमध्ये पाहतो, तर प्रार्थना करणाऱ्या घरामध्ये का ते दिसत नाहीये? एक पापी राजा जर देवपुत्राचं स्वरूप जर आपल्या भट्टीमध्ये पाहतो, उपवास करणाऱ्या कुटुंबामध्ये ते स्वरूप का दिसत नाहीये? सेवा करण्यासाठी अभिषिक्त असणाऱ्या कुटुंबामध्ये ते स्वरूप का नाहीये? का नाहीये? पेत्र आणि योहान, याकोब पाहतोय, फक्त येशू त्यांना दिसला. प्रत्येक डोळा त्याला पाहीन. राजा देवपुत्राचं स्वरूप पाहतो. मी काय पाहत आहे? मी जगाचे स्वप्न पाहत आहे. मी जगाचं पद मला कधी मिळेल हे पाहत आहे. मला जगाची मोठी नोकरी कधी मिळेल हे मी पाहत आहे. मला जगाची सन्मानाची जागा कधी मिळेल हे मी पाहत आहे. माझी परिस्थिती कधी बदलन हे मी पाहत आहे. माझं दुःख कधी बदलन हे मी पाहत आहे. पण येशू पाहायला शिका. येशू पाहायला शिका. ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं ना, ते प्रकाश पावले, त्यांचे मुखे कधी लज्जेने काळवणार नाही. येशू पाहायला शिका. हे त्याच लोकांना 5 अनुभव देव देतो जे येशू बरोबर डोंगरावरती आहेत. उंच, प्रभूने उंच केलेल्या लोकांनाच हा अनुभव मिळतो, साऱ्यालाच मिळत नाही. 9 शिष्यांना मिळाला नाहीये. 9 शिष्यांना फेफरेकरी मुलाला बरं करायचं काम दिलं होतं प्रभूने, त्यांना बरं करा, पण त्यांना सुद्धा ते दुष्ट आत्मा काढता आला नाही. ज्यावेळेस येशू डोंगरावरून खाली उतरला, मग जाऊन पाहतो तर शिष्य ते दुष्ट आत्मा काढण्यासाठी सुद्धा असमर्थ आहेत. मग येशू म्हणतो, मी तुमच्याबरोबर कुठपर्यंत असू, त्याला माझ्याकडे घेऊन या. 9 शिष्यांपैकी तुम्ही आहात का? काम तर दिलंय तुम्हाला, पण ते अजूनही पूर्ण होत नाही. याचा अर्थ 9 शिष्यांपैकी तुमची मंडळीचं, तुमच्या कुटुंबाची गणना 9 शिष्यांमध्ये होत आहे. पण ज्यांनी हे 5 प्रकारचे गौरवाचे अनुभव पाहिले ना, बायबल सांगतं त्यांना विशेष प्रकारच्या वरदानाने देवाने भरलं आणि देव त्यांच्याद्वारे अद्भुत काम करतो. काय प्रियानो, हा गौरवाचा वाटेकरी, हा गौरवाचा अनुभव, हा गौरवाचा सन्मान, हा गौरवाचा हिस्सा, हे गौरवाची वेळ काय आजच्या सकाळच्या समयी प्रभूने तुम्हाला द्यावी का? द्यावी. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रभूजवळ प्रार्थना करा. ज्यांना शक्य वाटतं की प्रभू हे वाटे मला मिळावेत, त्यांनी आपल्या गुडघ्यावरती या आणि प्रभूसाठी आपल्या गौरवाच्या सेवेचा वाटा आपल्या हातामध्ये घ्या. प्रभू करो या वचनाने तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.